पेण सुधागड रोहा विधानसभा मतदारसंघामध्ये यंदाची विधानसभा निवडणूक ही मोठी चुरशीची होणार असल्याचं चित्र आहे. मात्र यंदाच्या याच विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून एक 32 वर्षांचा उमदा तरुण या रणांगणात उतरल्यानं बाकीच्या उमेदवारांना या तरुणाची भीती निर्माण झाली आहे. देवेंद्र कोळी असं 32 वर्ष असलेल्या या तरुणाचं नाव आहे. देवेंद्र कोळी हे सुशिक्षित आणि मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या मैदानात यापूर्वीच उतरलेत. त्यामुळे त्यांचं आता या मतदारसंघातील व्हिजन पाहून या मतदारसंघातील जनता देखील त्यांना पाठबळ देताना पाहायला मिळतीये. देवेंद्र कोळी यांना या मतदारसंघातून निवडून येण्याचा विश्वास देखील आहे. त्यामुळे त्यांनी आता या मैदानात प्रचाराची देखील जय्यत तयारी सुरू केली आहे. प्रत्येक घराघरात जाऊन देवेंद्र कोळी येथील जनतेला या मतदारसंघातील प्रश्नांची यादीच वाचून दाखवत आहेत. त्यामुळे येत्या 20 नोव्हेंबरला देवेंद्र कोळी किती मतं घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पेण विधानसभा मतदारसंघात यंदाचा हा तरुण चेहरा असलेले देवेंद्र कोळी हे या मतदारसंघात वेगळं आकर्षण ठरताना पाहायला मिळतंय. त्यामुळे या तरुणाला किती पसंती मिळते, शिवाय जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी उतरलेला हा तरुण या मतदारसंघात तिहेरी लढतीत आपलं देखील वर्चस्व कसं आजमावतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पेण सुधागड रोहा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीमधून आपल्याला अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे. काय आपली नेमकी प्रतिक्रिया, कसं विकासाचं विजन आहे? सर्वप्रथम मी सर्वांना सांगू इच्छितो, देवेंद्र मारुती कोळी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये जी कोळी समाजातून पहिली उमेदवारी दिली त्याबद्दल मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे आभार व्यक्त करतो. सर्वात प्रथम बोलायचं झालं तर 191 पेण सुधागड रोहा मतदारसंघामध्ये जी उमेदवारी जाहीर झालेली आहे माझ्या नावाने, तर माझ्यासमोर आव्हानं खूप मोठी आहेत. आज जर तळागाळातील जर तुम्ही प्रश्न बघत असाल तर इथल्या पाण्याच्या प्रश्न असतील, इथले रस्ते, इथल्या वैद्यकीय सुविधा, इथल्या विजेच्या समस्या, अशा बऱ्याच साऱ्या समस्या घेऊन हे माझ्यासमोर आहेत. ह्या समस्यांना तोंड घालण्यासाठी गेली अनेक वर्ष, 45 वर्ष आजीमाजींनी जो काही विकास झालेला नाही आहे, हे सर्व तळागाळातल्या व्यथा आणि वेदना ह्या तळागाळात काम केलेल्या असल्यामुळे मला ह्याची जाणीव आहे. आणि हीच जाणीव घेऊन आज मी ह्या 191 पेण सुधागड रोहा मतदारसंघामध्ये या निवडणुकीला सामोरे जात आहे. कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि प्रश्न आहेत ज्याच्या समस्या प्रामुख्याने इथल्या जनतेला भेडसावतात आणि त्याची सोडवणूक होणं गरजेचं आहे? खरं तर समस्या बघायला गेलो तर पेण तालुक्यातील खारेपाट विभाग आहे. या खारेपाट विभागाला गेली 45 वर्ष पाण्याचा जो काही पाण्याच्या समस्या आहेत. आज धरण आज आपल्या उशाला आहे आणि कोरड घाशाला. इथून मुंबई 75 किलोमीटर लांब असून सुद्धा मुंबईला पाणी पुरवठा होतो आहे, परंतु आमच्या खारेपाटाला पाणी पुरवठा होत नाही. सर्वात मोठी समस्या ही आज आपल्या इथं आहे. आज जर तुम्ही बघत असाल तर वैद्यकीय सुविधा एकदम तुटलेल्या म्हणजे तुटपुंजीमध्ये झालेल्या ह्या वैद्यकीय सुविधा आहे. त्या वैद्यकीय सुविधा सुधारण्यासाठी तसेच तरुणांचा सर्वात महत्त्वाचा हा प्रश्न आहे. आज मी माझा 32 वर्षाचा तरुण या उमेदवारी लढवत असताना तरुणांच्या व्यथा आणि वेदना काय आहेत, इथल्या भूमिपुत्रांच्या वेदना काय आहेत, ह्या मला चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे आज मी ह्या तरुणांच्या व्यथा घेऊन ह्या निवडणुकीमध्ये उभा राहिलेलो आहे. तरुण चेहरा वंचित बहुजन आघाडीने दिलेला आहे आणि काय सांगाल, कसं सार्थकी ठरवाल आपण जी संधी मिळाली ती? तुम्ही जर प्रामुख्याने जर विचार केलात तर आपल्या ह्या पेण सुधागड रोहामध्ये मोठ्या मोठ्या औद्योगिक कंपन्या आहेत. ह्या कंपन्यामध्ये आपल्या जागेत आपल्या दारात असूनसुद्धा आजही इथला तरुण बेरोजगार आहे. याला कारणीभूत काय आहे की आपल्या लोकप्रतिनिधींना तरुणांना बेरोजगारीचे प्रमाण लक्षात न घेता ह्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या नाही. त्यात जर अजून बघितलं तर इथला आदिवासी समाज आहे. आदिवासी समाज इथून मोठ्या प्रमाणात दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होतो. ह्याला कारण काय आहे की आदिवासी समाजाला सुद्धा त्यांच्या हाताला काम नाही म्हणून रोजीरोटी करत असताना स्वतःचा पोट भरता येत नाही. ह्या बऱ्याचशा अशा समस्या आहेत, ह्यांना तोंड द्यावा लागतो. आदिवासी समाज असतील, इथला तरुण वर्ग असेल, म्हणून आज ह्यांच्या समस्या घेऊन आज आपण ह्या निवडणुकीत उतरत आहोत. आपल्या समोर माजी मंत्री आहेत आणि मोठी आव्हानं आपल्या समोर उभी आहेत. जसे उमेदवार आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार देखील आहेत, तसेच इतरही उमेदवार आपल्या समोर आव्हान म्हणून उभे आहेत. काय सांगाल, या उमेदवारांना कशी टक्कर द्या?
खरं तर सांगायचं झालं तर माझ्यासमोर हे आव्हानच नाही आहे. माझ्यासमोर आव्हान माझ्या जे डोळ्यासमोर जे प्रश्न आहेत इथल्या बरेचसे प्रश्न आज मी तुम्हाला ह्या बाईटनुसार मी मांडतोय की तरुणांचे असतील, आदिवासींचे असतील, इथल्या प्रत्येक नागरिकाचे जे प्रश्न आहेत माझ्यासाठी हे आव्हान आहे आणि हे आव्हान मला पार काढण्यासाठी इथल्या प्रत्येक नागरिकाने या येत्या जसे उमेदवार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार देखील आहेत, तसेच इतरही उमेदवार आपल्या समोर आव्हान म्हणून उभे आहेत. काय सांगाल, या उमेदवारांना कशी टक्कर द्या? खरं तर सांगायचं झालं तर माझ्यासमोर हे आव्हानच नाही आहे. माझ्यासमोर आव्हान माझ्या जे डोळ्यासमोर जे प्रश्न आहेत इथल्या बरेचसे प्रश्न आज मी तुम्हाला ह्या बाईटनुसार मी मांडतोय की तरुणांचे असतील, आदिवासींचे असतील, इथल्या प्रत्येक नागरिकाचे जे प्रश्न आहेत माझ्यासाठी हे आव्हान आहे आणि हे आव्हान मला पार काढण्यासाठी इथल्या प्रत्येक नागरिकाने या येत्या इलेक्शनमध्ये जर गॅस सिलेंडरवर बटन दाबून जर निवडून दिला तर माझ्यासाठी ते सोयीस्कर होईल, इथल्या सगळ्या नागरिकांना सोयीस्कर होईल की इथले खऱ्या अर्थाने इथला लोकप्रतिनिधी जनसेवक कसा असायला पाहिजे ह्याचं आपण उत्तम उदाहरण देऊ शकतो. आतापर्यंत जे प्रस्थापित नेते आहेत ते इथल्या जनतेला न्याय देण्यात अपयशी ठरलेत का? त्यांची भूमिका नेमकी कशी राहिलेली आहे? त्यांची भूमिका जर आपण मांडायला गेलो तर आज बघाल तुम्ही, मी जर फॉर एक्झाम्पल पाण्याचे प्रश्न आहेत हे काय सुटलेलं नाही, इथल्या रेल्वेचे प्रश्न आहेत सुटले नाहीत. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं की निष्क्रिय आणि अकार्यक्षम असे लोकप्रतिनिधी आजपर्यंत ह्या मतदारसंघाला लाभलेले आहेत, म्हणून इथले कधी प्रश्न सुटलेले नाहीत. आणि आज मी ह्यासाठी एक 32 वर्षाचा तरुण म्हणून ह्या निवडणुकीला सामोरे जातो आहे, कारण इथल्या ज्या व्यथा वेदना आहेत, इथल्या तळागाळातले जे प्रश्न आहेत हे जे आपण अभ्यास करून ह्या स्वतः पारखून आज त्याची आपण लक्षात घेऊन ते आपण ह्या निवडणुकीला सामोरे जाण्याचे प्रयत्न करतो.